श्रीमद भागवत कथा श्रवण करतो त्यात आपल्याला काय लक्षात राहतं? भगवंताचा जन्म, भगवंताचं लग्न, त्याला 16,108 बायका, परत एवढंच लक्षात राहतं ना. पण ते तर तुम्हाला माहीतच आहे, पण त्याच्याशिवाय तुम्हाला काहीतरी इथे सांगायचं आहे मला. आमच्या गुरुवर्यांनी, बालाजी बाबांनी सांगितलं, हे अमृता, महाराष्ट्रामध्ये जाशील तर आपल्या वृंदावनमधलं शिक्षण तिथे सांग. महाराष्ट्रामध्ये खूप जणांना माहिती आहे कृष्णाचा जन्म करायचा, काला करायचा, विवाह करायचा झालं. पण त्याच्या अगोदरचंही आपल्याला श्रवण करायचंय. काय करायचंय? सद्गण भगवंताला वंदन करतात. बघा, सत्य कोण आहे? संसारातील गोष्टी आपल्या सत्य आहेत का? आज आपण इथे बसलो आहोत, मग तुम्ही काय म्हणाल? मी सत्य आहे, म्हणजे माझं अस्तित्व आहे, म्हणजे मी सत्य आहे असं म्हणतो. पण आपलं लहानपण होतं, लहानपणाचे आपण तरुण झालो आहोत, तरुणाचे तुम्ही म्हातारे झालात, तर तुम्हाला तुमचं लहानपण दिसतं का? नाही दिसत. मग कुठे गेलो हो लहानपण? लहानपण जातं म्हणजे आपण सत्य नाही. सत्य कोणाला म्हणतात? जो तीनही काळामध्ये ज्याचे अस्तित्व तसेच टिकून राहते त्याला म्हणत असतात सत्य. आपलं तीनही काळामध्ये अस्तित्व टिकतं का? तीनही काळ कोणते? भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. बघा, भगवंत भूतकाळामध्ये होता, वर्तमान काळामध्ये आज आपल्याला दिसतोय, आणि भविष्य काळामध्येही भगवंत असणार, म्हणून तो सत्य आहे. संसारातले आपण सत्य ना हो. मग तुम्ही म्हणाल आम्ही संपत्ती कमवून ठेवतो, ते पैसे सत्य असतील ना? आज आमच्याकडून दुसऱ्याकडे जातील, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे जातील, पण ते राहतील ना, असं बोलतो ना आपण, हो की नाही? पण नाही, एक दिवस त्या पैशांचंही काही होणारच. घर बांधलाय त्या पैशांचं आपण, ते घर 5-6 वर्ष त्याची गॅरंटी देऊ, त्याच्यानंतर त्याची गॅरंटी देऊ शकत नाहीत. बरं, एखादं झाड आपण लावलंय, सपोज लिंबाचं झाड लावलं, त्या लिंबाच्या झाडाला जर पाणी घातलं तर लिंबाचं झाड काय होणार? वाढणार. पाणी नाही घातलं तर सुकून जाणार. त्यामध्ये काहीतरी प्रक्रिया होते, म्हणजे ते सत्य नाही. सत्य कोणाला म्हणतात? जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. सत्य तू विठ्ठला, का ग हा दाविला जगतकार. तुकोबराय म्हणतात फक्त भगवंत सत्य आहे. बरं ठीक आहे, भगवंत सत्य आहे, भगवंत चित्रूप आहे. चित्रूप म्हणजे प्रकाश देणारा. मग तुम्ही म्हणाल आमच्या घरातला लाईट बल्ब सुद्धा प्रकाश देतो, पण त्या लाईट बल्बाला कोणीतरी प्रकाश देतं म्हणून तो देतो. सूर्यचंद्र प्रकाश देतो, पण त्याला अगोदर आमचा भगवंत प्रकाश देतो म्हणून ते प्रकाश देतात. पण सूर्यालाही जो प्रकाश देतो, चंद्रालाही जो प्रकाश देतो, पण त्याला कोणाची प्रकाशाची गरज नाही, म्हणून तो चित्रूप आहे. माऊली म्हणतात ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. भगवंत आत्मरूप आहे, त्याला कोणाच्या प्रकाशाची गरज नाही. आनंद रूप आहे. बघा, जगामध्ये आपण बरेचसा आनंद बघतो, किंवा आज आपण आनंदाच्या शोधामध्ये पळत आहोत. वर्षभर आपण काय करतो? कुठेतरी आनंद सापडावा, पैसे कमवतो, खूप पैसे कमवतो. पैसे कमवल्याच्या नंतर घर बांधतो छान, का? त्या घरात राहिल्याच्या नंतर आनंद भेटेल म्हणून. पण त्याच घरात राहिल्याच्या नंतर आपल्याला दुःख भेटतं. कारण बघा, घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती. त्या घरात माणसासारखे माणसं असायला पाहिजे, नाहीतर खूप पॉस बंगला बांधलेला आहे, पण त्यात जर का माणुसकी नसेल तर ते घर नाही. मग घर बांधूनही आपल्याला सुख भेटत नाही. वर्षभर शेतात राबतो, आणि शेवटी जर का त्या पिकाला आपल्याला भाव भेटला नाही तर आपण दुःखी होतो महाराज. परत ते सगळं ठीक आहे, लग्न करतो कशासाठी? पुढच्या व्यक्तीकडून आपल्याला आनंद भेटावा म्हणून. पण एका वर्षानेच त्याच्याकडून सुद्धा दुःख भेटतं. मग जन्मभर आपल्याला दुःख सोसावं लागतं. मग आपल्या संसारात सुख आहे का? नाही, संसारात सुख नाही. काही जण असतात
मनाला शांतता प्राप्त व्हावी म्हणून दिवसभर दारूची बॉटल आपल्या तोंडाला लावून ठेवतात. पण महाराज, त्या दारूच्या बॉटलीने तुम्हाला काही वेळ नशा राहील, त्या नशेमध्ये तुम्ही आनंदित राहता, पण सुख प्राप्त होणार नाही. शिवाय हे सुख प्राप्त करताना आपल्याला दुःख होतं नंतर, पण भगवंताचं सुख प्राप्त केलं ना तर दुःख प्राप्त होत नाही. म्हणतात, कोणीतरी सुंदर लाईन दिलेली आहे की जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार मेरे हरि नाम का प्याला पीकर देखो, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. बघा, भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर आपलं आयुष्य बदलतं. त्याची कथा श्रवण केल्याच्या नंतर आपल्या जीवनाला एक आकार प्राप्त होतो. टीव्ही मधले पिक्चर बघून आपल्याला आकार प्राप्त होणार आहे का? जीवनाला दुराकार मात्र नक्की प्राप्त होतो. आज मूवी बघितल्याच्या नंतर, पिक्चर बघितल्याच्या नंतर त्यामध्ये जे घडतं तेच आपले लेकरं आज करत आहेत. बऱ्याच जणांनी निरीक्षण करायचं, छोटे छोटे मुलं असतात, कार्टून बघतात. कार्टून बघितल्याच्या नंतर थोड्या वेळाने तसंच कार्टून करायचा प्रयत्न करतात. बघितल्याच्या नंतर माणसावर तो परिणाम होतो. तसंच देवाच्या कथेत आल्याच्या नंतर, देवाची कथा श्रवण केल्याच्या नंतर त्याच्यासारख्या लीला कराव्याशा वाटतात. म्हणून कथेला येत असताना आपल्या मुलांना घेऊन या, छोट्या छोट्या आपल्या पती परमेश्वरांना घेऊन येत जा, आपल्या सुनांना घेऊन येत जा. नाहीतर म्हणायचं, आता आमचं वय झालंय, आम्ही जाऊ कथेला, तुझं कुठं वय झालं, तू कशाला येते, बस इथेच घर राखत. संस्कार दिल्याच्या नंतर संस्कार लागतात. तर अशा या भगवंताच्या कथेत आल्याच्या नंतर आनंद प्राप्त होतो, कारण भगवंत आनंद रूप आहे. बरं, एवढंच आहे का देवाकडं? नाही. विश्वाची उत्पत्ती तो करतो. आपल्याला कोणी जन्माला घातलं? भगवंताने जन्माला घातले. आईच्या गर्भात असताना आपलं रक्षण कोणी केलं? भगवंताने केलं. म्हणून विश्वोत्पत्त्यादि हेतवे, विश्वाची उत्पत्ती, सहार, विनाश सर्व काही तोच करतो. आणि तापत्रे विनाशाय, जे 3 प्रकारचे ताप असतात मनुष्याच्या जन्मामध्ये, आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप आणि अधिदैविक ताप. बघा, आध्यात्मिक ताप म्हणजे काय? शरीराच्या संबंधाने होणारा ताप म्हणजे आध्यात्मिक ताप. जसं खोकला येणं, सर्दी होणं, ताप होणं, डायबेटीज असणं, शुगर असणं, बीपीचा प्रॉब्लेम असणं, फुफ्फुसचा प्रॉब्लेम असणं, हे सगळं काय आहे? आध्यात्मिक ताप आहे. शरीराच्या संबंधाने होणारा ताप. डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर तात्पुरता राहील, पण देवाचं भजन केल्याच्या नंतर कायमचं राहील महाराज. दुसरा ताप असतो तो म्हणजे मनस्ताप. लोकांकडून आपल्याला होतो तो. लोकांकडून कसा होत असतो? जसं एकाचा बाण दुसऱ्याने खांदला की काय होतं? आपल्याला टेन्शन येतं. ते दुसरा ताप. आणि तिसरा ताप म्हणजे निसर्गाने होणारा. भूकंप येणं, खूप अतिवृष्टी होणं, एखादा ॲक्सिडेंट होणं, हा झाला तिसरा ताप. हे 3ही ताप आमचा भगवंत हरण करून घेतो केव्हा? त्याचं भजन केल्याच्या नंतर. म्हणून म्हणा राधे राधे. 3ही ताप भगवंत हरण करून घेतो. अशा देवाला वंदन केले. पण या देवाला वंदन करण्या अगोदर श्री राधाराणींना वंदन केलं. बघा, तुम्ही म्हणाल इथं तर कृष्णाय वयम द्रुमः आहे, मग तू राधाराणींचं नाव कसं घेते? तर बघा, राधाराणींचं स्पष्ट उच्चारण आलेलं नाही. का? तर ज्यावेळेस शुकदेवजी महाराज एक ग्रंथ लिहित होते त्यावेळेस त्या शुकदेवजी महाराजांनी राधाराणींचं स्पष्ट उच्चारण केलं नाही. कारण त्यांनी जर का राधा नामाचं उच्चारण मुखातून काढलं, राधा असं म्हटले, तर त्यांना 3 महिने समाधी लागत होती. बघा, कोणी 6 महिने म्हणतो, कोणी 3 महिने म्हणतो. तर 3 महिने त्यांना समाधी लागते. मग या परीक्षिती राजांना कथा सांगायची होती
आणि जर का 3 महिने समाधी लागली असती तर परीक्षिती राजांचं 7 दिवसामध्ये त्याचं मरण होतं, त्यांचा उद्धार कोणी केला असता? त्यामुळे राधाराणींचं स्पष्ट उच्चारण केलं नाही, पण श्रीमद भागवत कथेची सुरुवातच राधाराणींपासून झाली आहे. कशी? श्रीमद भागवत, श्री हे उच्चारण राधाराणींना दिलंय. आपण संसारामध्ये श्री हे उच्चारण महालक्ष्मींना देतो, लक्ष्मी मातेला देतो, पण श्रीमद भागवतामध्ये श्री उच्चारण राधाराणींना दिलेलं आहे. राधाराणी म्हणजे कोण? राधाराणी म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्णांची पत्नी. कोण? बोल राधे राधे. राधाराणींचं उच्चारण केलं इथे. त्या राधाराणींना अगोदर वंदन केलं आणि नंतर भगवान श्रीकृष्णांना केलं. कृष्णाय वयम नमः अशा या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ तुम्हाला सांगितला. बघा, श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहोत, त्याचा जर का पूर्ण लाभ आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल, तुम्ही म्हणाल त्या परीक्षिती राजांचा बघा 7 दिवसात उद्धार झाला होता आणि आपण तर 25 वर्षापासून कथा श्रवण करायलो, आमचा का उद्धार झाला नाही? आता याच्यात बऱ्याच जणांची चूक असते. जसं श्रवण करणारा असेल, त्या श्रवण करणाऱ्याने जर का एकाग्र चित्त देऊन श्रवण केलं नाही तर ते पुण्य प्राप्त होत नाही. श्रवण कथा कशी करावी हे आपण उद्याच्या कथेमध्ये श्रवण करूया, कारण आज आपल्याला वेळ कमी आहे. श्रवण करत असताना जर का पुढच्याने बरोबर श्रवण केलं तर महाराज उद्धार होईल. कोण म्हणता आज परमात्मा भेटत नाही? भेटतो हो परमात्मा, आजही भेटत असतो. श्री बाके बिहारी लालकडे म्हणजेच वृंदावनला गेल्याच्या नंतर तिथं बघितलं जातं, साधू संत असतात. ते साधू देहाचा त्याग करून रोडवरती तिथे वृंदावनला पडलेले असतात. का? त्यांनी स्वतः राधाराणींचं त्यांना दर्शन झालेलं असतं. त्यामुळे निधिवन मध्ये महाराज गेल्याच्या नंतर तिथे बघितलं तर तिथे भगवान श्रीकृष्ण रात्री येतात. 7 वाजल्याच्या नंतर निधिवन बंद होतं. रात्री भगवंत तिथे रासलीला करण्याकरिता येतात. भगवंत आजही भेटतो, पण आपली तेवढी निष्ठा असायला हवी. जसं आज आपण बघतो, शनिवार आला की आपण कुठे जातो? यशवाडीला. यशवाडीचा मारुती पावतो आणि आपल्या गावातला मारुती काही नुसतं शेंदूर खातो का? भाव लागतो महाराज. जर का भाव असेल तर प्रत्येक देव प्रसन्न होतो. पण आजच्या कलियुगामध्ये चमत्काराला नमस्कार आहे. चमत्कार झाला पाहिजे म्हणतात काहीतरी. बघा, अशा देवाला वंदन केल्याच्या नंतर श्री शुकदेवजींचं वर्णन करतात. शुकदेवजींचं वर्णन करत असताना म्हणतात की यम प्रवजंत मनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरहका तराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुस् स्तं सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मि. बघा, शुकदेवजींना वंदन करतात. शुकदेवजी कोण? जन्मताक्षणी संन्यास घेण्याकरिता निघाले होते. त्यांचं चरित्र काय आहे ते आपण उद्या श्रवण करू. ज्या वेळेस शुकदेवजी महाराज गर्भात होते त्यावेळेस शुकदेवजी महाराज बाहेर यायला तयार नव्हते. तेव्हा व्यासजींनी स्वतः भगवंताला वंदन केलं, भगवंताला बोलवलं आणि भगवंताला बोलवून व्यासजींच्या पत्नीच्या गर्भात भगवंत अंगठ्याचं रूप धारण करून गेले. आणि गेल्याच्या नंतर श्री शुकदेवजींना सांगतात, हे शुका, आईच्या गर्भामध्ये तू 9च महिने, तू 12 महिने राहिलेला आहेस, आता बाहेर चल. शुकदेवजी महाराज म्हणतात, नाही 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 नाही, मी बाहेर येणार नाही. अरे, किती दिवस राहणार तुझ्या आईच्या गर्भात? तुझ्या आईला त्रास होतोय, बाहेर चल.
नाही देवा, मी नाही येणार. का नाही येणार रे? आणि संसारात गेल्याच्या नंतर एक तो भगवान श्रीकृष्ण आहे. तो भगवान श्रीकृष्ण काय करतो, त्याच्याकडे आपलं मन वेधून घेतो. त्याच्या संसारातील जे काही गोष्टी असतील त्या संसारिक गोष्टीमध्ये आम्हाला गुंतून टाकतो. म्हणून मला या संसारात यायचं नाही. या संसारात आल्याच्या नंतर 184 योनी भोगावे लागतात, नाही यायचं. तेव्हा भगवंताने स्वतः त्यांना वचन दिलं की तुला माझे मोहमाया स्पर्शही करणार नाही. ज्यावेळेस असं वचन दिलं त्यावेळेस श्री शुकदेवजी महाराज गर्भातून बाहेर आले. गर्भातून बाहेर आल्याच्या नंतर नाळ कापायच्या अगोदरच नाळ घेऊनच पळाले. कुठे? वनामध्ये गेले आणि वनामध्ये जाऊन भगवंताचं भजन करायला लागले. अशा श्री शुकदेवजी महाराजांना वंदन केलं. या शुकदेवजी महाराजांना वंदन केल्याच्या नंतर नेमिष्ठ अरण्याचं वर्णन करतात. नेमिष्ठ अरण्याचं वर्णन करताना म्हणतात की नेमिष्ठ सुतमासीनम मभिवाद्य महामतिम कथामृतरसास्वादम कुशलः शौनको ब्रवीत्. की नेमिष्ठ अरण्यामध्ये बघा एक वेळेस सर्व शुकमुनी एकत्र आले होते, शौनकादिक महर्षी. आणि ते शौनकादिक महर्षी एकत्र आल्याच्या नंतर तिथे सूतजी आले होते. आणि त्या सूतजींना हे शौनकादिक महर्षी काय म्हणतात, महामती म्हणून त्यांना उपमा देतात. महामती कोणाला म्हणतात? महामती कोणाला म्हणत असतात? मतीचे खूप प्रकार पडतात. मतीचे खूप प्रकार पडतात. जसे काही असतात महामती, कुमती, मंदमती, बरेचसे प्रकार असतात. जसं सुमती असतं बघा. सुमती म्हणजे सदा सुविचार करणारा. जरी पुढचं वाईट होणारे माहीत असलं तरी सुद्धा सुविचार करणारा. आपण या कलियुगातील या संसारातील लोकांनी काय करावं बघा, सुमतीप्रमाणे वागावं. का बरं? सुमतीप्रमाणेच का वागावं? दुसऱ्याही मती आहेत तसं वागू आम्ही? नाही. सुमतीने का वागावं? नेहमी आपण पॉझिटिव्ह विचार करावा, म्हणजे नेहमी आपण चांगला विचार करावा. काहीतरी आहे, परीक्षा द्यायची, 12वीची परीक्षा द्यायची, सगळा अभ्यास केलेला आहे, पण मनामध्ये भीती असते, मी पास होईल का, मी पास होईल का. ती जी भीती मनामध्ये असते ती भीती आपल्याला मागं खेचते. म्हणून कधीही चांगला विचार केला पाहिजे. चांगला विचार केल्याने पुढचं चांगलं होऊ नाही हो, पण त्यावेळेस विचार केल्याच्या नंतर भगवंत आपल्याला पुढचा मार्ग दाखवतो. म्हणून काही सुमती असतात, सुविचार करणारे, काही असतात कुमती, वाईट विचार करतात. चांगलं होणार असलं तरी सुद्धा वाईट करतात, आणि वाईट झालं तरी सुद्धा वाईटच करतात. अशा असणारे कुमती आणि मंदमती. मंदमती कोण असतात? आपलं वाईट झालं तरी चालेल, पण पुढच्याचं वाईटच झालं पाहिजे. जसं आमचे बाबा एक सुंदर दृष्टांत देत होते की एक असाच मंदमती असणारा व्यक्ती होता. तो एक वेळेस भगवान शंकराची प्रार्थना करतो. भगवान शंकराची प्रार्थना करून त्यांना प्रसन्न करून घेतो. आणि भगवंत प्रसन्न झाल्याच्या नंतर त्या भगवंताला मागतो की देवा, मी जे काही करेल त्यापेक्षा दुप्पट माझ्या शेजारच्याच झालं पाहिजे. अरे, शेजारच्याच दुप्पट झालं पाहिजे? हा म्हणे, शेजारच्याच दुप्पट झालं पाहिजे. ठीक आहे म्हणे, तथास्तु म्हणून वरदान दिलं आणि भगवान शंकर निघून गेले. आता हा घरी येतो आणि एक ट्राय करण्याकरिता काय करतात, अगोदर म्हणतो माझ्या दारामध्ये एक विहीर व्हावी, विहीर व्हावी म्हणतो. लगेच नाही, तो काय करतो, अगोदर घरी येतो आणि घरी येऊन एक विहीर खणतो.
ती विहीर खांदल्याच्या नंतर शेजारच्या दारात डोकून बघतो. भगवान शंकराला काय मागितलेलं होतं? माझ्याकडे जे होईल त्याच्यापेक्षा दुप्पट शेजारकडे झालं पाहिजे. याने विहीर खांदली की तिकडे 2 विहिरी तयार झाल्या. मग हा विचार करतो, रे आता काय करायचं? आता स्वतःच एक पाय कापून घेतलं त्याने. याने एक पाय कापून घेतले की त्याचे 2 पाय गायब. आता परत म्हणतो, मी एका पायाने झोपून घेईल. बरं, मला एक हात नसला तरी सुद्धा चालेल. एक हात कापून टाकतो, त्याचे 2ही हात गायब. म्हणतो, मी एका हाताने काम चालवून घेईन, पण त्याला कसं आता? बघा, सांगायचं तात्पर्य एक होतं, आपलं काहीही झालं तरी चालेल, पण पुढच्याचं वाईट झालं पाहिजे. हे कोण असतात? मंदमती. महाराज, कसाही विचार करा, पण या मंदमतीचे व्यक्ती असतात ना, त्यांच्यासारखा विचार करू नका. जर दुसऱ्यांचा वाईट विचार केला तर भगवंत आपल्याला त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आणतो. हे सत्य आहे. कारण कर्म कोणाला चुकत नाहीत. स्वतः भगवान परमात्माला कर्म चुकले नाही. रामप्रभूंना कधी कर्म चुकले का? प्रत्येकाला चरित्र माहिती आहे. कर्म कोणालाच चुकले जात नाहीत. म्हणून प्रत्येकाविषयी चांगला विचार केला पाहिजे. माझ्यापेक्षा दुसऱ्याचं चांगलं व्हावं असा विचार केला तर महाराज आपलं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. अशा असणारे काही मंदमती असतात, काही असतात महामती. महामती म्हणजे वर्णन करत असताना म्हणतात की शौनकादिक महर्षींना 1000 वर्ष तप करायचं होतं, यज्ञ करायचं होतं. कुठेच पवित्र जागा सापडायला तयार नाही. काय करावं? भगवान ब्रह्मदेवाकडे गेले, ज्याने सृष्टी उत्पन्न केलेली आहे. अशा ब्रह्मदेवाकडे जातात आणि ब्रह्मदेवाला जाऊन प्रार्थना करतात, हरीश शरणम हरीश शरणम. भगवंता, आम्हाला 1000 वर्ष तप करायचे, यज्ञ करायचे. त्याकरिता आम्हाला पृथ्वी तलावर पवित्र जागा शोधून द्या. तुम्ही सर्व सृष्टीचा उत्पन्न केलेला आहे, तुम्हाला माहित आहे पवित्र जागा कोणती आहे. आम्हाला पवित्र जागा द्या म्हणतात. तेव्हा भगवान ब्रह्मदेव विचार करतात की अरे, कलियुगात पवित्र जागा जिकडे तिकडे शोधायचा प्रयत्न करतात स्वतः ब्रह्मदेव, बरं का, पण ब्रह्मदेवाला कुठेच पवित्र जागा सापडत नाही. काय करावं? तेव्हा भगवंताचं प्रार्थना केली. भगवान विष्णूची प्रार्थना केल्याच्या नंतर भगवान विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र दिलं आणि ब्रह्मदेवाजवळ सुदर्शन चक्र दिल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने सांगितलं, हे शौनकांनो, हे चक्र मी सोडत आहे. चक्र सामोर चालेल, तुम्ही त्याच्या पाठीमागे चालायचं आणि जिथे जाऊन चक्र थांबेल तिथे जाऊन हे यज्ञ करायचं. ठीक आहे म्हणे. सगळं काही ठरलं आणि आता चक्र सामोर चालायचं. शौनकादिक महर्षी त्यांच्या पाठीमागे चालायचे. चक्र सामोर चालायचं, शौनकादिक महर्षी त्यांच्या पाठीमागे चालत होते. 1 नाही 2 नाही, किती राज्य ओलांडले, सर्व पृथ्वी त्यांनी फिरली, सर्व पृथ्वीमध्ये फिरले आणि शेवटी नेमिष्ठ अरण्यामध्ये जाऊन थांबले. नेमिष्ठ अरण्यामध्ये जाऊन थांबल्याच्या नंतर बघा, तिथे त्यांनी यज्ञ केलं. पण हे नेमिष्ठ अरण्य नेमकं आहे काय? तीच पवित्र जागा कस काय? काय आहे त्या नेमिष्ठ अरण्यामध्ये? तर बघा, नेमिष्ठ अरण्य कथाभूमी आहे. तिथे स्वतः कथेचा उगम झालेला आहे. शिवाय प्रभू रामचंद्रांनी तिथे यज्ञ केलं होतं, अश्वमेघ यज्ञ. भगवान सती माता असणाऱ्या पार्वती माता, रामप्रभूंच्या पत्नी असणाऱ्या सीता माता, त्या देखील तिथे भूमीमध्ये विलीन झालेले आहेत. ज्यावेळेस सर्व राज्यातील लोकांनी आमच्या मातेवरती अन्याय केला होता, त्यावेळेस शेवटी सर्वांनी स्वीकारून सुद्धा माता बोलल्या की मी आता राहणार नाही. त्यावेळेस पृथ्वी मातेला त्यांनी बोलवलं
आणि पृथ्वी मातेला बोलवल्याच्या नंतर त्या नेमिष्य अरण्याची भूमी बाजूला झाली आणि बाजूला होऊन पृथ्वी माता पाताळातून येऊन आमच्या सीतामातेला घेऊन गेल्या होत्या. कुठे झालं हे सगळं? नेमिष्य अरण्यामध्ये. शिवाय लवकुशांनी पहिल्या वेळेस रामकथा तिथेच गायलेली आहे. नेमिष्य अरण्य हे एक प्रकारचं स्वर्ग आहे, वैकुंठ आहे. पृथ्वी तलावरती बरेचसे वैकुंठ आहेत. जसं आपला विचार करायचा झालं तर आपण पंढरपूर हे आपलं वैकुंठ समजतो. जसं वृंदावन एक प्रकारचं वैकुंठ आहे, अयोध्या नगरी एक वैकुंठ आहे, हरिद्वार एक वैकुंठ आहे, तसंच नेमिष्य अरण्य हे एक वैकुंठ आहे. त्या नेमिष्य अरण्यामध्ये भगवंत आपल्याला मूर्ती